शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत, 30 मार्चपासून पाडवा असेल, मग श्री रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, त्याचबरोबर ईद असेल, त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सर्व आणि पत्रकार, अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली। वेगवेगळ्या सूचना आल्या, त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्याची दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे। मग अतिरिक्त पाणी पुरवठा असेल, MSEBच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून CCTV सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो, या संदर्भातल्या काही सूचना त्या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडून सुद्धा त्या निमित्ताने आल्या आणि त्याची सुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना त्या निमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काही नव्याने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अधिकाधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपली जी सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा, या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही बैठक पार पाडली। साधारणपणे ज्या वेळेला प्रत्येक गावामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित केले जातात शहरांमध्ये आणि गावामध्ये, त्यावेळेला त्याची परवानगी ही पोलीस विभागाकडून मागितली जात असते आणि स्थानिक प्रशासन म्हणजे प्रांताधिकारी असतील किंवा तिथं DYSP असतील यांच्या कडून त्या परवानग्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मागितल्या जात असतात त्याचे काही नियम आणि निकष असतात आणि आम्ही त्या निमित्ताने आज ज्या काही वेगवेगळ्या सूचना आल्या त्याच्यातून जे कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी, मान्यवर मंडळी जी वेगवेगळे सहभागी होत असतात, मग लोकप्रतिनिधी असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांना सुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा निर्गमित करण्यात येतील, जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत।